शहादा तालुक्यात अस्लोद या गावी ग्रामपंचायतीच्या गाव विहिरीवर 24 तास विद्युत पुरवठा उपलब्ध व्हावं यासाठी गावकऱ्यांच्या वतीने अनेक वर्षाचा मागण्यांना यश मिळालं आहे। यासाठी विद्युत रोहितीच्या काम पूर्ण झाले असून उद्घाटन करण्यात आले। शहादा तालुक्यातील अस्लोद येथील ग्रामपंचायत गावविहीर येथे 24 तास विद्युत पुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी विद्युत रोहित्र बसविण्याचा मुद्दा बऱ्याच वर्षांपासून रखडलेला होता। गावातील पाण्याची समस्या कायमस्वरूपी सुटावी यासाठी कळीचा मुद्दा गावात बनला होता। त्या कामासाठी गावातील तरुणांनी पुढाकार घेऊन नुकताच तो मार्गी लावला आहे। या कामी विद्युत रोहित्र डीपी बसविण्याच्या कामासाठी ग्रामसेवक मुकेश जाधव, प्रशासक सुरेश देवरे, सामाजिक कार्यकर्ते राजू वानखेडे, राजू बाविस्कर, विलास पवार, संजय जगताप व गावातील सर्व ग्रामस्थांनी मिळून ठेकेदाराला सर्वोपरी मदत केली व ठेकेदाराकडून हे काम पूर्ण करून घेतलं आहे। या विद्युत रोहित्र डीपीच्या उद्घाटनाचा छोटेखानी कार्यक्रम गावकऱ्यांच्या वतीनं ग्रामपंचायततर्फे आयोजित करण्यात आला होता। गावकऱ्यांच्या व ग्रामस्थांच्या वतीनं गावातील होतकरू शिक्षित तरुण युवक राजू वानखेडे यांच्या हस्ते गावविहीर नवीन बसविलेल्या रोहित्राचे उद्घाटन करण्यात आले। या कामासाठी ठेकेदाराला राजू वानखेडे, राजू बाविस्कर यांची मोठी आर्थिक मदत लाभली होती। सगळी रक्कम ठेकेदाराचं बिल निघाल्यावर ठेकेदाराच्या बिलातून सर्वांना अदा करण्यात येणार आहे। या कामासाठी ग्रामपंचायतीचे ग्रामस्थांचे शासकीय पदाधिकारी, राजकीय मंडळी तसेच गावातील तरुण मित्रमंडळी यांचे विशेष श्रमदान लाभले आहे। काम पूर्ण करण्यासाठी रात्री बेरात्री अपार मेहनत घेऊन तरुणांनी हे काम पूर्ण केले आहे। आज आपण सिंगल पेजचे जे उद्घाटन करतोय ते पूर्ण श्रेय नानासाहेब आपले जे किरण सनीर आहेत त्यांनी मागच्या पंचवार्षिकमध्ये खूप पाठपुरावा केलेला आहे याच्यासाठी आणि त्यांचं स्वप्न आज आपण गावकऱ्यांमार्फत ग्रामपंचायत दादा आपले राजूदादा त्यांनी सर्वांच्या ह्या नियोजनाने हे आज आपलं सिंगल पेजचं पूर्ण काम झालेलं आहे। आणि नानासाहेबांनी जे काही पाठपुरावा केले त्यांना अडचणी आलेल्या आहेत असं नाही। आम्ही स्वतः ज्यावेळेस NSTPला गेलो तेव्हा प्रत्यक्ष तिथल्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या गावाचे पाठपुरावा जे मेन जे आहेत ते नानासाहेबांनी केलेलं आहे। आणि मी आज गावाच्या वतीने राजू वानखेडे नानासाहेबांचं खरंच मनापासून आभार मानतो। आणि आपले दादा जे दादा त्यांनी सुद्धा हे स्वतः त्यांनी भाग भांडवल दिलं आणि ग्रामपंचायतीचे आपले जे ग्रामसेवक आहेत आणि देवरे नाना आहेत यांनी सुद्धा आपल्याला तेवढंच समर्थन दिलेलं ह्या कामासाठी। तर त्यासाठी आज मी नानासाहेबांनाही या सिंगल MDTV साठी कृष्णा कोळी, अस्लोद प्रतिनिधी।